पदावर थेट घालून कोट बसलेत भरत शेठ, मंत्री पदावर थेट घालून कोट बसलेत भरत शेठ। रायगडचे पालकमंत्री तथा महाड पोलादपूरचे माणगावचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानी रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। मतदारसंघातील विविध जाती धर्मातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोगावले यांना राखी बांधली। गोगावले परिवार व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते। बहिणींसाठी भेटवस्तू व भोजनाची व्यवस्था करण्यात आली। बहिणींच्या प्रेम, विश्वास आणि आपुलकीमुळे ही गर्दी झाली असून त्यांच्या सन्मान व कल्याणासाठी सदैव प्रयत्नशील राहीन असे पालकमंत्री भरत गोगावले यांनी सांगितले। अनंत गोळेसह सिद्धेश पवार, मी 24 तास, महाड। प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने पालकमंत्री साहेबांचा आजचा रक्षाबंधनचा सोहळा असंख्य बहिणींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय। खरं तर आजचं हे 4थं वर्ष आहे आणि आपण जर काही गर्दी बघत असाल की किती मोठ्या प्रमाणामध्ये महिला आज मंत्री साहेबांना राखी बांधायला आलेल्या आहेत। आणि इथं एक गोष्ट मला निश्चितपणाने नमूद करावीशी वाटते की ह्या सगळ्या महिला स्वतःच्या आवडीने किंवा खर्चाने आलेल्या आहेत आणि ही गोष्ट म्हणजे आमच्या सर्व महिला पदाधिकारी असो किंवा महिला वर्ग असतील खरंच एक गौरवास्पद आजची गोष्ट आहे। आणि शेठचं याबद्दलचं प्रेम निश्चितच तुम्हाला दिसते। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आज शेठ प्रत्येक महिलेला भेटत आहे। या महिलांना कधी शेठ भेटत नाही, पण या निमित्ताने त्यांच्या अशा भावना आहेत। आज शेठ आम्हाला स्वतः येते, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत। आज त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने पालकमंत्री झालेले आहेत। परमेश्वराने त्यांना निरोगी उदंड आनंदी आयुष्य यावं एवढी आमच्या लाडक्या बहिणींची इच्छा आहे। पण बघत आहातच 4 वर्ष झाली हा जन्मच महिलांचा, कारण का आपल्या वाडी वस्त्यावर आपले सेठ धावत आहेत लोकांच्या सुखदुःखासाठी। या प्रेमामुळे आज 4थ्यांदा इथे रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे आणि ते 4 वेळा निवडून आता पालकमंत्री झालेले आहेत आणि सदैव असं कार्यक्रम चालू राहणार आहे आणि महिलांच्या पाठीशी राहून साहेब दरवर्षीच हा कार्यक्रम ठेवतात आपल्या सर्व महिलांसाठी आणि सर्वच महिला अत्यंत जास्तीच्या संख्येने ते या कार्यक्रमाला साहेबांच्या प्रेमापोटी उपस्थित राहतात। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।